वेळेस त्याच्यामध्ये आपण स्निग्ध पदार्थ, पिष्ट म्हणजे स्निग्ध पदार्थ, कार्बोदके, त्याच्यानंतर प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे आणि पाणी, चोथा म्हणजे फायबर, हे आपण एवढं सगळं साधारणतः मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल, तर दोन्ही आपण हे संपवले. तर आता त्याच्या पुढे आपण आता पाहतोय अन्न गट म्हणजे काय. हम्म तर अन्न गट कसे पाडले किंवा अन्न गट म्हणजे काय, त्याच्यावरती प्रश्न येतो साधारणतः 18 म्हणजे 10 मार्काचा बहुतेक क्वेश्चन येतो. अन्न घटक म्हणजे अन्न गट म्हणजे काय सांगून किंवा अन्न गटाचे क्लासिफिकेशन सांगा आणि त्याची माहिती लिहा. तर आपण जे काही समतोल आहाराचं नियोजन करतो, समतोल आहार आपण पहिल्यांदा बघितला की हे काही खनिज पदार्थ आहेत किंवा आपण जे काही आता हे सगळे न्यूट्रिएंट बघितले, पोषक द्रव्ये बघितले, सूक्ष्म आणि मॅक्रो आणि मायक्रो, तर त्या दोघांचा व्यवस्थितपणे जसं पाहिजे तसं शरीराला आपण काय करू शकतो की आहारामध्ये त्याचा योग्य त्या प्रमाणामध्ये वापर करून जे आपण आहार घेतो त्याला आपण समतोल आहार असं म्हणतो साधारणतः. तर म्हणजे चौरस आहार पण म्हणू शकतो त्याला, समतोल आहार म्हणू शकतो. तर म्हणजे मग त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, आता कार्बोहायड्रेट पाहिजे, स्निग्ध पदार्थ पाहिजे, तर योग्य पदार्थांची निवड करावी लागते. म्हणजे मला 60% प्रमाणात कार्बोहायड्रेट पाहिजे, तर मग मी किती चपाती आणि भाकरी खाव्यात किंवा किती भात खावा त्याच्यामध्ये सिरियल्स मध्ये. मग मला फायबर्स पाहिजेत, मग मला फायबर्स पाहिजे तर मग पालेभाज्या, काकडी, टोमॅटो यांचं प्रमाण किती पाहिजे, किंवा मग म्हणजे आपली थाळी कशी असावी थोडक्यात. मग त्याच्यामध्ये सगळं आलं, कर्बोदके आले, स्निग्ध पदार्थ आलं, खनिज द्रव्य आली, मग सगळ्यांचं योग्य समावेश केल्यानंतर जो आहार होतो तो संतुलित आहार आपण म्हणतो. आणि त्यासाठी योग्य अन्नपदार्थांची आपल्याला निवड करावी लागते. तर मग प्रत्येक अन्न घटकामध्ये वेगवेगळी पोषक द्रव्य असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे आपल्याला सगळ्याचा समतोल साधावा लागतो. तर हे समतोल आहार हे करताना तसं आपल्याला अन्न गट पण माहित पाहिजेत. की साधारणतः कुठले कुठले अन्न गट आहेत, कुठल्या कुठल्या अन्न गटातील द्रव्य दिल्यावर काय काय आपल्याला मिळतं. मग त्याच्यावर मग आपल्याला आकडेमोड म्हणजे एखादे कॅल्क्युलेशन, जे डायटिशियन असतात ते कॅल्क्युलेशन करून त्याचं प्रमाण किंवा त्याचं हे आपल्याला सांगतात. मग आता अन्नाचे प्रामुख्याने 5 मूलभूत अन्न गट आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे प्राप्तिस्थानानुसार असतात, त्याच्या नंतर अन्नाच्या कार्यानुसार असतात, अन्नातील पोषक घटकानुसार असतात. आणि प्रामुख्याने मग आपण आता बघा 5 मूलभूत अन्न घटक आपण जरी असं म्हणलं असलं तरी त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण काय म्हणू शकतो की प्राप्तिस्थानानुसार जे आहे ते पहिल्यांदा बघून घेऊ आपण. तर वनस्पतीज आणि प्राणीज अन्न पदार्थ. तर प्राप्तिस्थानानुसार जे काही आहे तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने वनस्पती अन्न पदार्थ आणि प्राणीज अन्न पदार्थ येतात. अन्नाच्या कार्यानुसार, मग अन्नाच्या कार्यानुसार म्हणजे शक्ती किंवा उष्णता उत्पादक गट असं म्हणतो आपण, ज्याच्यामुळे आपल्याला कॅलरीज मिळतात. म्हणजे ते कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ किंवा प्रथिने, ज्याच्यामध्ये प्रथिने आणि प्रामुख्याने जेव्हा कार्बोहायड्रेट आणि स्निग्ध पदार्थांची डेफिशियन्सी होते तेव्हा प्रथिने वापरले जातात. नाहीतर प्रथिने मात्र बाकीच्या गोष्टींमध्ये ते मदत करतात. तर शक्यतो म्हणजे उष्णता उत्पादक घटक आहेत हे. नंतर शरीर निर्माण घटकामध्ये प्रथिने येतात, जीवनसत्वे येतात. शरीर नियंत्रण व संरक्षण मध्ये पण मग जीवनसत्वे आणि खनिज येतात. तर हे आपण बघितलं अन्नाच्या कार्यानुसार. आता अन्नातील पोषक घटकानुसार आपण बघणार आहोत. मग अन्नाच्या पोषक घटकानुसार 5 मूळ अन्न गट आहेत. मी जे तुम्हाला 5 मूलभूत अन्न गट सांगितले ते ऍक्च्युली अन्नातील पोषक घटकानुसार आहेत. मग अन्नातील पोषक घटकानुसार 5 मूळ अन्न गट कोणते, तर प्रथिनयुक्त गट. प्रथिनयुक्त गट आहे तो काय करतो, शरीर निर्माणक किंवा बांधणीचं काम करतो. कर्बोदकयुक्त गट तो कार्यशक्ती गट म्हणून काम करतो. स्निग्धयुक्त गट आहे तो संपृक्त कार्यशक्ती गट म्हणून काम करतो. आणि नंतर जीवनसत्व तसंच खनिजे हा संरक्षक गट म्हणून काम करतो. आणि अजून म्हणजे साधारणतः अ आणि क प्रामुख्याने आणि कॅल्शियम एका घटकात संरक्षक घटकामध्ये, आणि दुसरी जीवनसत्वे आणि दुसरे क्षार हे सगळे दुय्यम संरक्षक घटकामध्ये येतात. प्रामुख्याने अ आणि क हे मेन संरक्षक घटकामध्ये आहेत, कॅल्शियम अ आणि क. आणि बाकीचे मिनरल्स आणि बाकीचे जीवनसत्वे दुय्यम संरक्षक घटक म्हणतात. असे 5 आपण याचे म्हणजे प्राप्तिस्थानानुसार बघितले ते वनस्पतीज आणि प्राणीज. नंतर त्याच्या
कार्यानुसार बघितले मग उष्णता उत्पादक, शरीर निर्माणक आणि शरीर नियंत्रक किंवा संरक्षक घटक. आणि नंतर पोषक घटकानुसार 5 मूळ अन्न घटक मध्ये प्रतिनियुक्त, कर्बोदयुक्त, स्निग्धयुक्त, जीवनसत्व क, कॅल्शियम हाचा संरक्षक गट आणि जीवनसत्वे क्षारयुक्त गट याचा एक गट म्हणजे तो दुर्गम संरक्षक गट. हम्म हे आपल्याला आता आपण हे असं एक वर्गीकरण पाहिलं वैज्ञानिकांनी केलेलं. आता अजून एक आपलं जे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जी ICMR ची आपली संस्था आहे, भारतीय वैद्यकीय संशोधन समिती, तर तिच्यामध्ये काय त्यांनी मात्र थोडस 11 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. मग ते 11 गट कोणकोणते पकडले त्यांनी, तर तृणधान्य हा पहिला घटक पकडला त्यांनी. मग तृणधान्यामध्ये सगळं आलं, गहू आले, ज्वारी आली, बाजरी आले, मका आला. तर हे तृणधान्यामधले जे काही पदार्थ आहेत सगळे, तांदूळ आला, तुमचं बार्ली बिर्ली सगळं जे काही ओट्स बीट ते सगळं तृणधान्यांमध्ये आलं. मग कडधान्य, डाळी किंवा तेलबियामध्ये काय येतं, दुसरा घटक दिला कडधान्ये, डाळी आणि तेलबिया. तर तेलबिया असं आपण वेगळा पकडलाय बरं का, नुसत्यात फक्त कडधान्य आणि डाळी घ्या. तर आता ऍक्च्युली कडधान्य आणि डाळीमध्ये तुम्हाला सगळं माहितीये, परंतु कडधान्य आणि डाळीमध्ये आपल्याला तेलबिया पण ऍक्च्युली इंडियन काउन्सिल मेडिकलचे तेलबिया ज्या म्हणजे आपण ज्या करडईचं बिया किंवा सूर्यफूल, सोयाबीन जे तेलबिया ते त्यांनी कडधान्य आणि डाळीमध्येच टाकलेत. ऍक्च्युली ते फॅट आहे त्याचं वेगळं यायला पाहिजे, परंतु त्यांनी कडधान्य, डाळी आणि तेलबिया एकत्र टाकले. नंतर पालेभाज्या तिसऱ्या घटकामध्ये येतात. चौथ्या घटकामध्ये कंदमुळे येतात सगळे, म्हणजे बटाटा, रताळ, कांदा, ही सगळी जे मुळा, बीट, गाजर ही सगळी कंदमुळं, आलं, ही सगळी कंदमुळं आली. नंतर इतर भाज्यांमध्ये, इतर भाज्या म्हणजे सगळ्या फळभाज्या आल्या, म्हणजे टोमॅटो आली, गवार आलं, घेवडा आला, दोडका आला, कारली आली, भोपळा आला, सगळं सगळं ह्या किंवा तुमचे बीन्स आले, हे सगळं वाटाणा आला, सगळं हे इतर भाज्यांमध्ये आलं. फळांमध्ये सगळी फळं आली, म्हणजे पपई, अननस, किंवा आपलं डाळिंब, आंबा हे किंवा केळ, सगळं हे फळांमध्ये आलं. आणि 7वा घटक आहे तो साखर आणि गुळ आहे. गोड म्हणजे साखर गुळ घ्या आपलं. त्याच्यामध्येच तुमचा मध येऊ शकतो, काकवी येऊ शकते. हे साखर आणि गुळामध्ये. नंतर 8वा गट येतो तो दूध आणि दुधाचे पदार्थ. सगळे जे काही दूध आणि दुधाचे पदार्थ आहेत, मग त्याच्यामध्ये दूध आलं, पनीर आलं, दही आलं, ताक आलं, लोणी आलं. तर दूध आणि दुधाचे पदार्थ. 9वा घटक आहे तो तूप. तेल आणि तूप. आता इथं पण त्यांनी ऍक्च्युली कडधान्य, डाळी व तेलबियामध्ये तेलबिया म्हणजे नुसतं त्याचा मगज दिला, म्हणजे आपण ते पंपकिन सीड्स किंवा अक्रोड, बदाम आपण हे तेलबिया म्हणू शकतो ह्यांना, कारण ह्याच्यामध्ये तेलाचा अंश असतो एक, ते तेलाचा अंश वेगळ्या प्रकारचा असतो, त्याला आपण अॅमिनो फॅटी ऍसिड्स म्हणतो, जो ब्रेनला मदत करतो किंवा प्रथिनांना मदत करतो. तर तो कडधान्य, डाळी आणि तेलबिया त्यांनी एकत्र केला होता. आणि तेल आणि तूप, हे तेल ऍक्च्युली वेगळं केलं त्यांनी, तेल आणि तूप. नंतर 10वा जो भाग आहे तो मांस आणि मासे. नंतर 11वा भाग आहे तो त्यांनी अंडी केला. अशा प्रकारे त्यांनी 11 घटकामध्ये NCR म्हणजे भारतीय वैद्यकीय संशोधन समितीने त्याचे आरोग्य पत्रिका नंबर 42 मध्ये वर्गीकरण केलेलं आहे याचं. आता पुढचं अजून एक वर्गीकरण आलं जे महत्वाचं मानलं गेलं, तर सुधारित आवृत्ती म्हणजे 1989 मध्ये अजून एक सुधारित आवृत्ती आली, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ इंडियन फूड. म्हणजे प्रत्येकाची न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे त्याच्यानुसार त्यांचं क्लासिफिकेशन केलं गेलं, म्हणजे प्रत्येकामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे. मग त्याच्यामध्ये 15 गटांमध्ये वर्गीकरण केलं गेलं. त्या पुस्तकामध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ इंडियन फूड जे आहे, तर त्याच्या पुस्तकामध्ये त्यांनी काय केलं की अन्नपदार्थांचं 15 वेगवेगळ्या अन्न घटकांमध्ये रूपांतर केलं. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, तृणधान्य आणि तृणधान्यापासून सगळे बनणारे त्याचे पदार्थ, मग ते भाकरी असू दे, तुमची चपाती असू दे, फुलका असू दे, रोटी असू दे, नान असू दे, काही असू दे, ते सगळं तृणधान्यामध्ये आलं, किंवा भात असू दे तुमचा. कडधान्यामध्ये तुमचे आले कडधान्य आणि डाळी, दुसरा प्रकार आला. तिसरा प्रकार आला सगळ्या हिरव्या पालेभाज्या. चौथा प्रकार आला मुळे आणि कंदमुळे. नंतर 5वा प्रकार आला इतर भाज्या. 6वा प्रकार आला तेलबिया. तेलबिया त्यांनी वेगळ्या केल्या. तेलबिया पहिल्या ICMR मध्ये दुसऱ्या पॉइंट मध्येच होत्या कडधान्य डाळीमध्ये, त्यांनी तेलबिया वेगळ्या केल्या. 7व्या याच्यामध्ये फळं आणली त्यांनी.
8व्या याच्यामध्ये मसाल्याचे पदार्थ सगळे, म्हणजे तुमचे लवंग, दालचिनी, वेलदोडा, हे सगळे मसाल्याचे पदार्थ, तुमचं दगडफूल, बादलफूल, काय नागकेशर, सगळं सगळं, जावित्री, सगळे मसाल्याचे पदार्थ, मालपत्र, सगळं बेलपत्र, हे सगळं मसाल्याच्या पदार्थांमध्ये आले. 9वं मासे आणि समुद्री पदार्थ वेगळे केले गेले. 10वं मांस आणि अंडी एकत्र केली गेली. 11वं दूध आणि दुधाचे पदार्थ. 12वं तेल आणि तूप. 13वं साखर आणि गूळ. आणि 14व्या मध्ये अल्कोहोलयुक्त पेय. मग त्याच्यामध्ये आसाम मधील जे पचवाई उदाहरण दिलं त्यांनी, आसाम मधील पचवाई पेय म्हणून जे आहे ते अल्कोहोलिक पेय किंवा आसाम मधील पचवाई पेय असं देऊ शकतो आपण. आणि विना अल्कोहोलिक पेय, मग त्यामध्ये उसाचा रस आला, नीरा आली. विना अल्कोहोलिक जे काही पेय आहेत, मग त्याच्यामध्ये उसाचा रस आला, नीरा आली, कोल्ड्रिंक्स आले तुमचे सगळे. साधारणतः तर ते विना अल्कोहोलिक पेयामध्ये सगळे आले. तर म्हणजे प्रामुख्याने जरी काही वेगवेगळं क्लासिफिकेशन केलं असतं तरी आपल्याला समतोल आहार घेताना सगळ्यांचा थोड्याफार प्रमाणामध्ये समावेश करावाच लागतो. तर आता हे आपण पहिल्यांदा बघणार आहोत की आता हे जे घटक बघितले, तर त्याचं थोडीशी माहिती घेणार आहोत आपण आता थोडीशी पुढं पुढं. म्हणजे आता जे काही आपली तृणधान्य बघतो आपण, सगळ्यात भारतीय आहारामध्ये मोठा भाग कशाचा असतो आपल्याला प्रामुख्याने तृणधान्याचा असतो. त्यांनाच आपण एकदल धान्य असं पण म्हणतो. लक्षात घ्या, कारण ही धान्य भरडली असता दोन दल मिळत नाहीत, म्हणजे समान दल मिळत नाहीत, म्हणून त्यांना एकदल धान्य म्हणतात. प्रामुख्याने भारतामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, मका, नाचणी, बाजरी ही एकदल धान्य वापरली जातात. याशिवाय काय वापरतो आपण? जव, राजगिरा किंवा वऱ्याचे तांदूळ वापरतो. नंतर ओट, हे देखील काय हे आपण म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला जव म्हणतो. तर हे सगळं आपण तृणधान्य काय असतात? स्वस्त असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती मिळते, उष्मांक मिळते, म्हणून आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त शक्ती मिळवून देणारं किंवा कॅलरीज मिळवून देणारी गोष्ट आहे. म्हणून गरिबांना किंवा मोठ्या थर सगळ्यांनाच हा परवडण्यासारखा पदार्थ आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्याची निगा किंवा जास्त काळजी करत, थोडीशी काळजीमध्ये सुद्धा ही धान्य उगवून येतात. त्यामुळं वाहतूक, म्हणजे वाहतुकीला पण पटकन इकडून तिकडे पाठवायला, साठवण करायला सोपी असल्यामुळं ह्या गोष्टी वापरण्याला आपल्याला प्रामुख्याने सगळ्यात जास्त सोपं किंवा हे म्हणतो. पण आता ह्या तृणधान्याची रचना कशी आहे साधारणतः? तर आपण धान्यावरती सगळ्यात वरती जे आवरण असतं त्याला आपण काय म्हणतो? हस्क म्हणतो किंवा कोंडा. इंग्लिशमध्ये तुम्ही हस्क म्हणता आणि मराठीमध्ये धान्यातलं सगळ्यात वरचं आवरण त्याला आपण हस्क म्हणतो किंवा मराठीमध्ये कोंडा म्हणतो. हे सगळ्यात बाहेरचं आवरण असून हे प्रामुख्यानं काष्ठीर पासून बनलेलं असतं आणि पूर्ण धान्याच्या 5% आवरण हे काय असतं? प्रामुख्याने त्याच्यावरती असतं. नंतर सॉरी सॉरी, हस्कला कोंडा नाही म्हणणार तुम्ही. धान्याच्या वरती कोटिंग असतं बघा, काय म्हणतो त्याला आपण? ब्राऊन. आपण आता गहू घेतला किंवा त्याला वरची साळी असते ना, साळी असते, ते वरचं साळीचं कठीण कोटिंग असतं ते काढून टाकतात आणि मग आतमध्ये धान्य निघतं. मग ते तुम्ही रास करताना जर नीट रास नाही झाली तर तुम्हाला ते साळी साळी वरती येतात, ते तसल्या काय म्हणतो आपण त्याला? कठीण कर्जाच असतं ते, असं आपण फोडून फोडून काढलं की त्यातनं धान्य बाहेर पडतं. तर ते म्हणजे हस्क किंवा त्याला सैलसर आवरण म्हणू शकतो आपण. नंतर 2 नंबरचं आवरण अगदी त्वचेला चिटकून जे धान्याचे असतं त्याला आपण ब्रॅन म्हणजे कोंडा किंवा कोंडा म्हणतो आपण. तर हे पण काष्टीपासून बनलेलं असतं, परंतु सैलसर किंवा कठीण. हे बाहेरचं हस्क कसं ते एकदम कठीण असतं, त्या मानाने कोंडा हा सॉफ्ट असतो किंवा म्हणजे एकदम मऊ असतो आणि कमी सैलसर असतो त्यामुळं. आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी याचं खूप मोठं प्रमाण असतं. आलं का? त्याला आपण धान्यावरील पापुद्रा किंवा कोंडा म्हणू किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण ब्रॅन म्हणू. पहिला असतो तो हस्क, ते सैलसर असतो, तसं आपण फोडलं की त्यातनं धान्य बाहेर पडतं. नंतर आता ह्या कोंड्याच्या जवळचं जे आवरण असतं एकदम त्याला त्याला आपण काय म्हणतो? पापुद्र्यालगतचे आवरण असं मराठीत म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण ॲलिरॉन लेयर असं म्हणतो. आता ह्यात म्हणजे धान्याचं याच्यामध्ये पण काय असतं, ह्या कव्हरमध्ये पण
विटॅमिन प्रथिने असतात, ब जीवनसत्व असतं, लोह असतं आणि फॉस्फरस हे क्षार असतात प्रामुख्याने आणि पिष्टमय पदार्थ असतात. नंतर अगदी आतला जो भाग आहे त्याला आपण मगज म्हणतो, त्याला आपण एंडोस्पर्म इंग्लिशमध्ये म्हणतो. तर हा साधारणतः 82 ते 85% धान्याचा भाग असतो तो ह्या मगजनी व्यापलेला असतो. तर ह्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थाचं खूप मोठं प्रमाण असतं आणि मग त्याच्या खालोखाल पिष्टमय पदार्थांच्या खालोखाल प्रथिने असतात आणि त्याच्या खालोखाल जीवनसत्वे आणि क्षार आणि ह्याचं प्रमाण असतं. पण ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला की का जे कोंड्याचं प्रमाण किंवा काष्ठीचं प्रमाण म्हणतो ते ह्याच्यामध्ये कमी प्रमाणात असतं. ते अगदी वरच्या थराला जास्त प्रमाणामध्ये असते आणि ह्या मधल्या भागातूनच काय होऊ शकते, अंकुर फुटू शकतो किंवा म्हणजे जर परत आपण ते धान्य असं लावलं तर त्यातनं अंकुर फुटून म्हणजे गव्हाचं बघता तुम्ही की गव्हाचे तृण तृण येतात ते तृणांकुर येतात. हम्म मग ते तृणांकुर आल्यानंतर आपण काय करतो त्याचा रस काढून लोक ते छाटून पितात. हा तर म्हणजे हा भाग तिथूनच मग आपल्याला काय होतं की नवीन रोप तयार करण्यासाठी किंवा या करण्यासाठी या गाभ्यातूनच प्रामुख्याने अंकुर फुटतात. तर आता तृणधान्यातील प्रमुख पोषक घटक म्हणजे कर्बोदके आहे. म्हणजे 60 ते 70% कर्बोदकेच असतात त्याच्यामध्ये. हम्म प्रथिने साधारणतः 6 ते 12% प्रथिने असतात. हा स्निग्ध पदार्थांचं प्रमाण एकदम कमी असतं म्हणजे 1% एवढं असतं. खनिज द्रव्यांचा पदार्थ साधारणतः 2% असतं म्हणजे क्षार जे आपण धान्य खातो त्याच्यामध्ये खनिज किंवा क्षाराचं प्रमाण हे प्रामुख्याने 2 म्हणजे आता ते ते पण तुम्ही माती काय कुठली मातीत आले पीक, किती खतं वापरली आहेत, क्षार त्या जमिनीत किती प्रमाणात, तुम्ही सारखं सारखं पीक घेताय का थोडे दिवस जमीन मोकळी सोडताय किंवा मग पिकं बदलून बदलून पिकं घेतली तर जमिनीचा कस चांगला राहतो. तर मग ह्या सगळ्या गोष्टीवरती त्याच्यामध्ये तुमच्यात लोह किती आहे, कॅल्शियम किती आहे, फॉस्फरस किती आहे हे त्या त्या जमिनीच्या पोतवरती अवलंबून प्रामुख्याने 2% प्रमाण एवढं क्षाराचं असतं. हम्म आणि जीवनसत्वामध्ये प्रामुख्याने थायमिन आणि नियासिन हे जे बी जीवनसत्वामधली द्रव्ये आहेत तर ती प्रामुख्याने ह्याच्यामध्ये जास्त प्रामुख्याने आढळतात. हम्म आणि पाण्याचं प्रमाण अगदी तृणधान्यामध्ये फक्त 10 ते 12% इतकं असतं. जर तुम्ही हुरडा खाता जो आता ह्या सीझनला हुरडा मिळतो किंवा आपल्याला ओंब्या मिळतात बघा तर त्या हुरडा ओंब्यामध्ये मात्र पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असतं. तुम्ही आता ओला हरभरा खाता तर वाळल्या हरभऱ्यापेक्षा ओल्या हरभऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त असणार आहे किंवा आपण आता हुरडा खातो मेन प्रामुख्याने ओला तर त्याच्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण काय असतं 10 ते 12% असतं. हम्म तर प्रामुख्याने आपण काय केलं पाहिजे आता जे गहू सगळ्यात जास्त मात्र असं वाटतं की आपण सगळेजण गहू वापरतो. हा म्हणजे भाकरी ज्वारी मला वापरत असतील असं लोक वाटते पण आता थंडीमध्ये बाजरी किंवा वापरण्यात येत असेल पण इतर वेळेस उष्णतेमुळे किंवा ह्याच्यामुळे बाजरीचं प्रमाण वापरण्याचं कमी असेल. तर आता गव्हाच्या पूर्वी काय होतं माहिती का की म्हणजे 1972 साली किंवा डार्विनचा जेव्हा सिद्धांत आला किंवा लोकसंख्या जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात वाढली तेव्हा सगळं गव्हाचं हायब्रिडायझेशन झालं. पूर्वी जो गावरान गहू असायचा त्याच्यामुळं तुम्हाला कधी अडचण येत नव्हती. ग्लुटन फ्री वगैरे असला जो प्रकार आहे आता जो चालू झाला तो ऍक्च्युली आपल्यामध्ये पूर्वी भारतामध्ये साधा गहू येत होता पण पीक पण कमी यायचं मग त्यामुळे मनाने पीक पुरायचं नाही. मग हळूहळू त्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन केलं गेलं आणि त्या हायब्रिडायझेशनमुळे आता आपल्याला त्या गव्हाच्या पोळींमुळे पण प्रामुख्याने काय होतं आपल्याला अडचण येते. तर म्हणजे त्यामुळे म्हणजे आता सध्या आपल्याला नाही तर ऍक्च्युली गव्हामुळे तशी अडचणीची कारण नाही. तर आता गव्हापासूनच आपण काय करतो रवा बनवतो, मैदा बनवला जातो, अगदी रिफाईंड फ्लॉवर म्हणजे त्याच्यामधला वरचा सगळा कोंडा काढून टाकला जातो मग मैदा बनवला जातो. रवा त्यातल्या त्यात थोड्याफार प्रमाणात चांगला. मग ब्रेड म्हणजे मैद्यापासूनच ब्रेड किंवा पाव हे सगळं बनतात. किंवा आपण इव्हन दलिया वगैरे करण्यासाठी गव्हाचा रवा काढतो किंवा खपली गव्हाची खीर करतो किंवा खपली गहू वापरतो आपण. तर प्रामुख्याने त्याच्यामुळे ते मात्र पौष्टिक असतं त्या मानाने चांगल्या प्रमाणात. तर गव्हामध्ये साधारणतः 9 ते 16 अशी प्रथिने म्हणजे 100 ग्रॅम गव्हामध्ये आपण जर काढलं तर साधारणतः 9 ग्रॅमच्या आसपास किंवा म्हणू शकतो तेवढे असतात. मला तर वाटतं ते 4.5 ग्रॅमचे असतात असं पण त्यांनी असं सांगितलं की गव्हामध्ये ग्लुटन हा नावाचं काय असतं प्रथिने असते आणि लायसिन आणि थ्रिओनाइन
ही आवश्यक नत्राम्ल असतात, लक्षात घ्या. गव्हामध्ये साधारणतः ग्लुटेन नावाचं प्रथिन असतं आणि लायसिन आणि थ्रेओनाइन ही आवश्यक नत्राम्ल पण असतात. आणि आता गव्हाखालोखाल प्रामुख्याने वापरलं जाणारं म्हणजे आपलं तांदूळ. तांदूळामध्ये पण अनेक जाती आहेत. आंबेमोहोर, बासमती, चिन्नूर, कोलम, सुरत, अजून बरेच 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 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर तांदळापासून पण आपण बरेच पदार्थ बनवतो. मग आता त्याच्यामध्ये पोहे आणि मुरमुरे हे तांदळापासूनच बनवले असतात, लक्षात घ्या. आपण रोजच्या आहारात जो पांढरा तांदूळ वापरतो तो एकदम कमी पौष्टिक असतो, म्हणजे फार काही चांगला नसतो, म्हणजे कमी पौष्टिक असतं. पण त्याचप्रमाणे हातसडीचा किंवा उकडा तांदूळ आपण जे म्हणतो तो मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये पौष्टिक असतो. मग आहारातील तांदळापासून आपण साधा भात तर बनवतो, कधी पुलाव बनवतो, कधी मसाले भात, कधी आंबील, कधी धिरडं बनवतो, कधी नीरडोसा वगैरे बनवतात. तर म्हणजे साऊथमध्ये तर खूपच मोठ्या मोठ्या प्रमाणात तांदळाचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. तर तांदळामध्ये साधारणतः 6 ते 9% इतके प्रथिने असतात. तांदळामधील प्रथिनांना आपण काय म्हणतो, ग्लुटोनिन म्हणतो. हम्म आणि सगळ्यात जास्त इतर तृणधान्यापेक्षा तांदळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिष्टमय पदार्थ आढळतात, लक्षात घ्या. म्हणून तांदूळ आपण वेट कंट्रोल करताना तांदूळ खाऊ नको म्हणतात आपल्याला, कारण तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. तांदूळ जर डाळीबरोबर म्हणजे पण प्रथिनांबरोबर म्हणजे डाळींबरोबर खाल्ला, मूग डाळ, तूर डाळ, किंवा आपण वरण बनवतो किंवा उसळी बनवतो त्याच्याबरोबर खाल्ला तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स थोडा कमी होतो. परंतु त्याची शुगर जर म्हणजे साधारणतः 56च्या आसपास माझं वाटतं HB म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स असतो, म्हणजे एवढी शुगर त्यामध्ये पटकन रिलीज होते. मग त्याच्यामुळे काय होतं, वेट गेन होण्याचे चान्सेस वाढतात. तर तांदळामध्ये काय असतात प्रामुख्याने, जर बिन पॉलिश केलेला तांदूळ जर घेतला हातसडीचा तर त्याच्यामध्ये थायमिन असतं, कॅल्शियम असतं, फॉस्फरस असतं, पोटॅशियम असतं. आणि तांदळासोबत जर आपण डाळीचा वापर केला किंवा म्हणजे आपण खिचडी म्हणा किंवा पण आमटी भात खाल्ला म्हणा तर मात्र त्याचं पोषण मूल्य अजून जास्त प्रमाणामध्ये वाढतं. ज्वारी, बाजरी हे सगळ्यात मिलेट म्हणतो आपण ह्यांना. तर आपला प्रमुख मुख्य आहार पूर्वीच्या काळी आपल्याकडे काय होता, तर ज्वारी, बाजरी हा प्रामुख्याने आपला मेन आहार होता आपल्या भारतामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी. कारण प्रामुख्याने आपलं मेन म्हणजे गहू हा नंतर प्रकार आला. आपल्याकडे प्रामुख्याने आपण ज्वारी आणि बाजरी जास्त प्रमाणात खायचो. मग ह्याच्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान ह्यामध्ये प्रामुख्याने ही आपण म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान 3 राज्यामध्ये तर प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात हे वापरलं जायचं. इव्हन ज्वारीचा हुरडा पण आपण आता खातो, बघितलं तुम्ही तसं. पण ज्वारी आणि बाजरी हे खूप मोठ्या प्रमाणात काय की रिच सोर्सेस आहेत, म्हणजे कॅल्शियम म्हणजे बाजरी आणि नाचणी मेन कॅल्शियमचे रिच सोर्सेस आहेत. नंतर नाचणी, नाचणी कुठे कुठे येते, ते कर्नाटका प्रामुख्याने, कोकण, पश्चिम महाराष्ट्र ह्याच्यामध्ये प्रामुख्याने काय होतं की रागीचा मोठ्या प्रमाणामध्ये, ह्याच्यामध्ये रागीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. म्हणून लहान मुलांना आपण काय म्हणतो की नाचणीची खीर खाऊ घालतो साधारणतः, कारण का त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये काय असतं, प्रामुख्याने कॅल्शियम असतं. नंतर त्याच्या खालोखाल आपण काय बघतो, तर मका. तर मक्यामध्ये प्रामुख्याने काय, मक्याचा उपयोग हा प्रामुख्याने पंजाबमध्ये, आता आपल्याकडे पण होतो, पण ऍक्च्युली मका अमेरिकेमध्ये जास्त वापरला जातो, म्हणजे त्याच्यामधून त्यांच्याकडनं ते आता नवीन नवीन प्रकार कॉर्नफ्लेक्स आणि हे ते खूप प्रमाणामध्ये वापरलं जातं. परंतु किंवा आता कॉर्न पावडर किंवा कॉर्नस्टार्च पावडर वगैरे आपण काय करतो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ हे सगळं आपण वापरतो. परंतु भारतामध्ये पण पंजाबमध्ये मक्के की रोटी आणि सरसो का साग हे जास्त प्रसिद्ध आहे त्यांच्याकडे. प्रामुख्याने पंजाब आणि राजस्थानमध्ये काय होतं, मका जास्त प्रमाणामध्ये उगवला जातो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 9 ते 15% इतके काय असतात, साधारणतः प्रथिने असतात. पण हे अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाचा मका समजला जातो, कारण मक्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे कारण मोठ्या प्रमाणामध्ये काय असतं, म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणतात, प्रथिने असतात परंतु खूप जास्त प्रमाणामध्ये नसतात. आणि लायसिन आणि ट्रिप्टोफॅन नत्राम्ल जास्त प्रमाणामध्ये असतात, म्हणजे अजिबातच नसतात त्याच्यामध्ये.
आणि B1 आणि B2 मध्ये फक्त आणि B1 असतं त्याच्यामध्ये. कॉर्न फ्लावर जे आहे ते चांगलं असतं का पण प्रमाण त्याचं आज अति वापरलं जातं ना? नाही नाही, जास्त नाही वापरू शकत, थोड्या प्रमाणात वापरा, कारण त्याच्यामध्ये काही प्रथिनं म्हणजे लायसिन आणि ट्रिप्टोफॅन जे अत्यावश्यक नत्रआम्ल आहेत 3 असतात. हं, हं. B1 असतं थोड्या प्रमाणामध्ये, पण सतत उपयोग केला तर पेलेग्रा होतो मक्याचा, खूप अति वापर केला तर. म्हणजे जे कम्प्लिटली मक्याचीच भाकरी खातात किंवा मका जास्त वापरतायत कार्बोहायड्रेट सोर्स म्हणून, तर त्यांना अडचण येऊ शकते. त्याच्यामुळं कधीतरी म्हणजे ठीक आहे, एखाद्या वेळेस तुम्ही वापरताय किंवा मक्याचं कणीस खातोय आपण, स्वीटकॉर्न खातो. स्वीटकॉर्न पण हं. खूप मोठ्या प्रमाणात शुगर असते. अच्छा. कधीतरी खाल्लं तर ठीक आहे, पण सारखं सारखं कंटिन्युअसली वापर नाही पाहिजे. हा, हे सगळ्या ह्याच्यामध्ये त्या मानाने मका फारसा वापरू नका असं म्हणलं जातं. मका साधारणतः जनावरांना खायला वापरतात लोक, म्हणजे मक्याचा वापर जास्त तिथं केला जातो. हम्म किंवा मक्या जनावरांसाठी पीक म्हणून पण मक्याचा जास्त वापर केला जातो. आता अ, अ, तृणधान्यांमध्ये प्रामुख्याने आपण ह्या तृणधान्यापासून काय काय तयार करतो, तर प्रामुख्याने रवा, मैदा, शेवया, नंतर मॅक्रोनी, आता नूडल्स, मैद्यापासून मॅक्रोनी करतात, नूडल्स करतात, स्पॅगेटी किंवा गव्हाच्या कुरड्या बनतात. हम्म तर म्हणजे वेगवेगळ्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मग तांदळापासून पोहे आणि चिरमुरे बनतात. हा, मग इव्हन म्हणजे फुलवलेल्या लाह्या पण आता तुम्ही सगळीकडे, मला माहित नाही, बाजारमध्ये सगळीकडे विकायला आल्या आता ज्वारीच्या लाह्या. म्हणजे आता तुम्ही ही वेगळी ज्वारी असते, आपण आता नागपंचमीला लाह्यांचा चिवडा करतो, तर ती वेगळी, म्हणजे आपण ती ज्वारी भिजवून मग तिला हे करून मग त्याचं असे पॉपकॉर्न सारखे फुगवतो, हलके करतो, मक्याचे पॉपकॉर्न करतो आपण. हा, इव्हन आता ह्याचे पण आलेत, तुम्ही रिलायन्स मध्ये, मॉलमध्ये वगैरे कधी गेला मला माहित नाही, पण त्याच्यामध्ये आता ते ज्वारीच्या लाह्या पण येतात, इव्हन गव्हाच्या पण तसले छोटे छोटे हे येतात. हम्म तर मग हे सगळ्याच आता बऱ्यापैकी भिजवून मग मुरमुरे, पॉपकॉर्न असं तयार केलं जातं. नंतर प्रामुख्याने म्हणजे ह्यामुळे काय होतं, ह्या पण हलके त्याची पदार्थ आहेत. न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होत असेल ना मॅडम? न्यूट्रिशन व्हॅल्यू थोड्या प्रमाणात कमी होते, परंतु जेव्हा तुमची पचनशक्ती खराब झालेली असते किंवा तुम्हाला आजारी असता तुम्ही, खूप मोठ्या प्रमाणात जुलाब होतात, अशा वेळेस मग ह्या गोष्टींचा उपयोग होतो. कारण हे म्हणजे हलक्यांमध्ये हलके पण ते असल्यामुळे म्हणजे असं, पचायला. हा, चिरमुरे म्हणा किंवा हलकं आपण असं ते पचायला हलकं असतं, मग ते आजारपणामध्ये खायला सोपं तुम्हाला. हम्म त्यावेळेस त्याचा, कारण पदार्थ हलका बनतो, फुलका बनतो, तुम्हाला मग त्याच्यामध्ये खायला पण मजा येते, तोंडाला चव पण नसते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे पचायला हलकं. त्यामुळे दोन्ही गोष्टींनी आपल्याला काय होतं, हे त्याचा उपयोग होतो. हम्म आता पोहे कसे बनवतात, तर मका, गहू आणि तांदूळ या तिन्ही पासून बनवलेले पोहे बाजारात मिळतात. मग ह्याचे काय करतात, प्रामुख्याने धान्य भिजवतात. धान्य भिजवल्यानंतर ते 250 ते 275 डिग्री सेल्सिअस तापमानावरती भाजतात आणि ते धान्य फुटायला लागल्यावरती ताबडतोब ते दाबतात. आलं का लक्षात? ते धान्य फुटायला लागलं ना की मग ताबडतोब त्याला दाबतात आणि दाबल्यामुळे मग त्याचे चपटे पोहे काय बघा तयार होतात. आलं का लक्षात? आता अजून आपण एक तयार करतो म्हणजे माल्टेड धान्य. हम्म तर हे माल्टेड म्हणजे काय असतं, तर प्रामुख्याने ह्याच्यामध्ये काय करण्यासाठी, माल्ट माल्ट म्हणजे तुम्ही दारू बनवण्याच्या आधीची प्रोसिजर पण म्हणू शकता, त्याला इट इज कॉल्ड एज माल्ट फर्मेंटेशन प्रोसिजर असते. ह्याच्यामध्ये धान्य भिजवलं जातं, त्याला मोड आणतात, नंतर त्याचं पीठ बनवतात आणि त्या पिष्टकणांचं काय होतं की प्रामुख्याने काय होतं, माल्टेजमध्ये किंवा ह्याच्यामध्ये रूपांतर होतं. मग ही धान्य पचायला सुलभ पडत, म्हणजे ही सुरुवात झाली. म्हणजे की बाबा आपण धान्य भिजवलं, त्याला मोड आणलं आणि ते परत पीठ बनवलं म्हणजे वाळवून, तर मग आणि हे पीठ आपण जेवताना वापरलं, तर ही धान्य काय होतात, पचायला सोपी जातात. आणि मग ह्याच्यात हेच हेच काय करतात, मुलांना पावडर म्हणून पण वापरतात. म्हणजे साधारणतः काय होतं की ह्याच्यामध्ये 13% पाण्याचा अंश ठेवतात आणि बाकीचं ड्राय करून टाकतात सगळं. आणि हे लहान मुलांना आपण जे डब्बे, न्यूट्रिशनचे डब्बे येतात बाहेर, तर ते मग रागी म्हणा, नाचणी, म्हणजे रागीलाच आपण नाचणी म्हणतो, तर ह्या मालचा आहारामध्ये काय करतो, पोषक मूल्य वापरण्यासाठी किंवा लहान मुलांना पचायला सोपं किंवा हलकं जावं म्हणून काय होतं, ह्यामध्ये ह्या माल्टेड धान्याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. आणि हे माल्टेड धान्यच फर्मेंटेशन केल्यानंतर परत त्याचं
अल्कोहोलसाठी सुद्धा वापर, मग त्याच्या मोठ्या प्रमाणात गूळ वगैरे बरंच काय काय घालून ते फर्मेंटेड बॅरलमध्ये फर्मेंटेशनसाठी ठेवलं जातं आणि त्याच्यानुसार त्याची दारू बनते. तर आता प्रामुख्याने आपण हे बघितलं की तृणधान्य कशी आहेत. आता ह्याचा निवड, संग्रह आणि काळजी कशी करायची, तर आपण साधारणतः वर्षभराचं धान्य एकदम खरेदी करतात बरेच जण. काही जण महिन्यालाच आणतात, काही जण 1 वर्षाचं खरेदी करून ठेवतात. जर 1 वर्षाचं तुम्ही खरेदी करत असाल तर मग त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती, सांगायची गरज नाहीये. तर हे धान्य सगळं उन्हामध्ये टाकलं जातं 2 ते 3 दिवस. नंतर मग ते चाळलं जातं, निवडलं जातं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये कीड लागू नये म्हणून कडुलिंबाची पानं वापरतो आपण. आणि कोरड्या डब्यामध्ये किंवा कोरड्या बॅरल्समध्ये आपण मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये भरून आपण काय करतो, ठेवतो. मग तर ह्याला आपण म्हणजे अशा प्रकारे ते आपण साठवतो. पण त्याला प्रामुख्याने उन्हात टाकायची गरज असते. आता काही जण बोरिक पावडर पण वापरतात. बोरिक पावडर म्हणजे प्रत्येकाला शक्य नसेल तर मग ते बोरिक पावडर वापरतात आणि ते बोरिक पावडर वापरून हे करतात. पण ती बोरिक पावडर तुम्ही जेव्हा दळता तेव्हा साधारणतः एखाद्या कोरड्या कपड्याने ते धान्य पुसून घ्यावं आणि मग दळायला टाकावं, म्हणजे बोरिक पावडरचा त्याच्यामध्ये अंश राहणार नाही. शक्यतो कडुलिंबाची पानं वापरली तर जास्त चांगलं. आता कडधान्य किंवा डाळी, दुसरा पदार्थ बघणार आहोत आपण. कडधान्य शाकाहारी लोकांसाठी सगळ्यात प्रथिनांचा मोठा साठा असणारा द्रव्य पदार्थ म्हणजे कडधान्य आणि डाळी. कारण नॉनव्हेज लोकांना मिळतं मांसातून, अंड्यातून, पण शाकाहारी लोकांना हा मेन सोर्स आहे. तर हे सगळ्यात प्रामुख्याने तृणधान्यानंतर सगळ्यात आहाराचा मोठा भाग म्हणजे कडधान्य आणि डाळी असतं. म्हणजे भाजीला काही नसलं तरी आपण मुगाची उसळ, कधी छोले, कधी राजमा, कधी मटकी, हं? आपण उसळी करत राहतो. मसूरची उसळ करतो, हुलग्याची उसळ करतो. तर वेगवेगळ्या प्रमाणात आपण काय करतो, सगळ्यात धान्याच्या नंतर आणि रोज आपल्यामध्ये डाळ आपण थोडीफार प्रमाणात आमटी करायसाठी लावतोच. म्हणजे भातामध्ये घ्यायसाठी किंवा कसं तर आपण डाळ असतोच नेहमीच्या वाहनामध्ये. तर सगळ्यात मोठा भाग हा कडधान्यानंतर व्यापणारा आहे. मग ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण कडधान्यानंतर मोड आणून भिजवतो, ऍक्च्युली आधी मग मोड आणतो आणि मग वापरतो जेवतामध्ये. तर ही आपल्याला प्रामुख्याने ह्याच्यामध्ये दुय्यम प्रतीची आपण प्रथिने का म्हणतो ह्यांना, कारण शाकाहारी लोकांना सगळी प्रथिनं मिळत नाहीत त्याच्यामध्ये, कारण नसतात म्हणून यांना आपण दुय्यम प्रतीची म्हणतो. कारण ह्याच्यामध्ये मिथोनाईन जे नत्राम्ल आहे ते आवश्यक नत्राम्ल ह्याच्यामध्ये नसतं आणि त्यामुळे काय होतं की सगळ्यांचं आपण काय म्हणतो की एकत्रीकरण करून किंवा बदलून बदलून वापरून मिक्सअप करून वापर केला म्हणजे आता आपण समजा वरणाला डाळ लावायची तर थोडंसं मूग, तूर, मसूर एकत्र करू शकतो किंवा मिक्स डाळींची आमटी करू शकतो. मग त्याच्यामध्ये मूग टाका, तूर टाका, मसूर टाका, उडीद टाका, मग ह्याचं सगळ्यांचं थोडी हरभरा टाका, मग ह्या सगळ्या डाळींचं मिश्र आमटी करू शकतो. तर असं मिश्र डाळींचा उपयोग केला तर आपल्याला सगळ्या प्रकारचे नत्राम्ल मिळायला काय होतं, सोपं जातं. मग ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आता आपल्याला कडधान्य आणि डाळीमध्ये प्रामुख्याने काय मिळतं, तर आपल्याला प्रामुख्याने प्रथिने मिळतात, थोड्या प्रमाणात कर्बोदके मिळतात, कॅल्शियम, पोटॅशियम, गंधक, गंधक म्हणजे सल्फर, लोह म्हणजे आयर्न, यासारखे क्षार मिळतात आणि व्हिटॅमिन ब समूहातील प्रामुख्याने जीवनसत्व मिळतात. परंतु ह्याच्यामध्ये क जीवनसत्व मात्र अजिबात नसते. डाळी आणि कडधान्यामध्ये क जीवनसत्व नसते, म्हणून आपण डाळीमध्ये, वरणामध्ये, भात वरण खाताना किंवा कडधान्य खाताना त्याच्यामध्ये थोडंसं 2-3 थेंब लिंबाचे पिळावेत असं आपण म्हणतो, कारण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन जीवनसत्व क अजिबात नसतं. तर मग असं कॉम्बिनेशन करून आपण एकाबरोबर दुसरं खाऊ शकतो. पण जर तुम्ही धान्यांना, कडधान्यांना मोड आणलं तर थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी ची निर्मिती होते. थोड्या प्रमाणामध्ये, खूप मोठ्या प्रमाणात नाही पण थोड्या प्रमाणामध्ये. आणि B1, B2 आणि B3 व्हिटॅमिनचं प्रमाण पण याच्यामधलं मोड आल्यावरती वाढतं. अंकुरित झाल्यावर किंवा रोप यायला लागल्यावर किंवा त्याचं अंकुरेशन झालं की जर्म म्हणजे काय, मोड येतं म्हणजे काय, ते जर्मिनेशन होतं किंवा त्याला मोड येतो. तर त्याच्यामुळे काय, त्याचं पोषण मूल्य, पचायला हलके होतात, पोषण मूल्य वाढतं आणि आपल्याला सोपं पडतं खायला. तर आता साधारणतः पोषण मूल्य काय असतं याच्यामध्ये, प्रथिने साधारणतः कडधान्य आणि डाळीमध्ये 18 ते 25% इतकी प्रथिने असतात. मग फक्त सोयाबीन याला अपवाद आहे. सोयाबीन मध्ये साधारणतः 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये 43 ग्रॅम इतकी प्रथिने, सगळ्यात रिच सोर्सेस आहे सोयाबीन. मग तुम्ही काय करू शकता,
की आता गहू तुम्ही दळता का नाही, तर गव्हामध्ये सोयाबीन घालून दळू शकता. म्हणजे सोयाबीन काय करायचं, भिजवायचं. सोयाबीन भिजवू शकता, त्याच्यावरचे टरफलं निघतात मग. किंवा मग न भिजवता जर घालायचं असेल तर मग नुसतं तुम्ही त्याला भाजू शकता, डायरेक्ट गरम करू शकता आणि टाकू शकता. किंवा मग दुसरा प्रकार एक असतो की तुम्ही भिजवायचं, भिजवून ती परत वाळवायचं, वाळवल्यानंतर परत ते गरम करायचं आणि गरम करून मग परत धान्यात टाकायचं, असं पण करू शकता. पण तशामध्ये ओलसरपणा राहिला तर पीठ खराब व्हायचे चान्सेस जास्त असतात. म्हणून मग तुम्ही डायरेक्ट नुसतं गरम करून टाकलं तर, म्हणजे कारण कढईत गरम करून टाकायचं म्हणजे काय होतं की ते दळायला पण सोपं जातं आणि पचायला पण सोपं जातं. तर मग साधारणतः तुम्ही मध्ये मग आता मॅडम, तुम्ही 5 किलो. आ अ, आता डायरेक्ट म्हणजे त्याला आपलं म्हणजे गरम न करता किंवा भिजवून गरम न करता डायरेक्ट टाकलं तर ते पचायला जरा थोडस कठीण आहे का? किंवा त्याच्यामधले काही हा दुसरे काही पचायला पण पचायला पण कठीण जातं आणि दळायला पण अवघड जातं. आणि काही म्हणजे त्याच्यामुळं काही कुठले घटक की जे शरीराला म्हणजे पोषक नसतील असं पण होऊ शकतं कॉम्बिनेशन तसं काही झाल्यावर. नाही होत, पोषक नसतं असं नाहीये. पण सोयाबीन जर गरम करून टाकलं तर कुठले पण गोष्ट प्रथिने पचायला जड असतात. प्रथिन्यांना ब्लोटिंग होऊ शकतं. सगळ्यांनाच प्रथिने पटकन पचतील असं नाही. कुणाला प्रथिनांनी ब्लोटिंग होतं, कुणाला त्रास होतो, कुणाला पचत नाहीत लवकर मग त्याच्यामुळे पोट गच्च झाल्यासारखं किंवा प्रथिनांनी पोट गच्चच होतं, परंतु ब्लोटिंग म्हणजे मेन गॅसेस होतात. आणि मग खूप वेळ तुम्ही गॅसेस, तुम्ही बघा, तुम्ही कधी हरभरा डाळीचे पदार्थ खाल्ले, कधी वाटाणा खाल्ला, कधी हरभरा छोले खाल्ले, तर तुम्हाला जास्त जाणवेल की कधी कधी गॅसेस तुम्हाला खूप होतात. मग गॅसेस व्हायचं प्रमाण जर आपल्याला कमी करायचं असेल तर एक तर ते भिजवलं पाहिजे किंवा एकतर ते गरम केलं पाहिजे, कारण त्याच्यातले आपल्याला त्याला पचायला सुलभ बनवायचं. म्हणून आपण कडधान्य भिजवतो. पहिल्या आदल्या दिवशी आपण कडधान्य का भिजवतो, तर शिजायला तर सोपं जातातच ती. पण दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा ते भिजवता, मग परत शिजवता, मग परत मग त्यामुळे काय होतं की ते पचायला सोपे जातात. आणि काही जण काय करतात, काही जणांचं चुकतं काय की काही जण कुकरला लावतात उसळी आणि त्यातलं वरचं पाणी उसळ काढतात आणि त्यातलं वरचं पाणी फेकून देतात. तर तसं करायचं नाहीये. त्या वरच्या पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात. तर तसं करायचं नाही. तर तेच पाणी, त्याच्यातच ते पाणी काढून टाकायचं नाही, तसंच ते फोडणी घालायचंय आपल्याला. हे लक्षात ठेवा. काही लोक काय करतात, कुकरमधनं आणि काढतात त्यातले आता हे हं. बोला ना, कोण बोलत होतं का? मॅडम, म्हणजे हा हा मीच ते थोडस डाऊट विचारत होतो की आता किती हम्म. टक्के प्रथिन असतात म्हणलं सोयाबीन मध्ये? सोयाबीन मध्ये किती साधारणतः प्रथिन 100 ग्रॅम असतात? सोयाबीन जर घेतलं तर 43 ग्रॅम इतकी प्रथिने असतात. 100 ग्रॅम हे सोयाबीन जर 43 घेतलं, ग्रॅम. हा, 43 ग्रॅम इतकी प्रथिने असतात त्याच्यामध्ये. हम्म. मॅडम, कडधान्य जे आहेत आता आणि मूग, मटकी किंवा हरभरे, ह्यांना पण बऱ्याच हम्म. वेळेला मोड आणलं जातं भिजवून. मग ते मोड हम्म. आणल्यानंतर त्याला जर वाफवून घेतलं तर चालतं का? का हो ते हो, कच्चेच खाल्ले पाहिजेत? नाही नाही, कारण पचायला वाफवून हलकं घेतलं तर होतं ना चालतं. वाफवल्यानंतर. हा, वाफवल्यानंतर पचायला हलकं होतं, ब्लोटिंग होत नाही, गॅसेस होत नाहीत, पचायला सोपे जातात. म्हणून मग तर ते वाफवून घ्यावी असं म्हणतो आपण. आयुर्वेद पण सांगतं न्यूट्रिशन वाफवून व्हॅल्यू तर घ्यावी. कमी होत नाहीत ना नाही वाफवल्यानंतर नाही त्याच्यातले? नाही, न्यूट्रिशन व्हॅल्यू नाही कमी होत. नाही कमी होत. आणि आयुर्वेद तर आता वाफवून, तर आता आपण एक कच्च्या प्रमाणामध्ये, म्हणजे कधी तुम्ही कच्च्या प्रमाणात खाऊ शकता अगदीच. तुम्हाला गडबड आहे अशा वेळेस तुम्ही मग ते नुसतं सॅलेड टाईप खायचं. तर ते हे प्रमाण जास्त निघालं की सॅलेड टाईप खायचं. मग ते तुम्ही एकदा फर्मेंटेशन, म्हणजे ते तुम्ही फक्त अंकुरण आणलं तर मग काही लोक त्याचं सॅलेड टाईप कांदा टोमॅटो घालून फक्त कोथिंबीर आणि ते मिक्स करून त्याच्यावरती थोडंसं फोडणी टाईप किंवा नुसतं जसं हे करून ते खातात लोक. गडबड असेल तेव्हा पण हम्म. मी म्हणते शिजवलं तरी चांगलंय, काही वाईट नाहीये, शिजवलेलं जास्त चांगलं. हा, आणि मॅडम, ते दळताना किती प्रमाण टाकायचं सोयाबीनचं गव्हामध्ये किंवा काय? साधारणतः म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपण टाकू शकत नाही. तर समजा तुम्ही 1 किलो जर तुम्ही हे घेतलं असेल सोयाबीन, सॉरी, 1 किलो जर तुम्ही गहू घेतला तर त्याच्यामध्ये साधारणतः 100 100 ग्रॅम. ग्रॅम इतकं आपण काय करू शकतो, सोयाबीन टाकू शकतो. हम्म. कारण काय काय वेळेस काय होतं, ते सोयाबीननी पचत असं काही नाही. काहींच्या चपात्या चिरतात थोड्याशा,
तर मग तुम्हाला तसं वाटत असेल तर मग 5 किलोला साधारणतः आपण एक साधारणतः 300 ते 400 ग्रॅम टाकू शकतो. ते म्हणजे कमीच टाका, जास्त नाही टाकायचं. 300 ग्रॅम वगैरे आसपास तुम्ही साधारणतः टाकू शकता. एक दोनदा थोडंसं कॉम्बिनेशन करून बघा. म्हणजे प्रत्येक मी तुम्हाला सांगितलं तसं 1 किलोला 100 ग्रॅम साधारणतः टाकलं तर नाही अडचण येत शक्यतो. पण जर तुम्हाला असं वाटतं की 5 किलोला म्हणजे तुम्ही 500 ग्रॅम टाकू शकता साधारणतः. पण तुम्हाला जर तसं वाटलं की नाही काय अडचण येते, चपात्या फाटतायत किंवा करायला त्रास होतोय, असं काही वाटलं तर मात्र मग तुम्ही त्याचं प्रमाण साधारणतः 100-200 ग्रॅमनी अजून कमी करू शकता. हम्म. आता तुलना शक्यतो जर भाजून केली तर मग सोयाबीनच्या त्या बिया चांगल्या वापरलेल्या की सोया चंक वापरलेलं चांगलं? सोयाबीनच चे चंक बनवले जातात. सोयाबीन मधलं तेल काढलं जातं ऍक्च्युली. हा. सोयाबीनचं तेल काढल्यानंतर जो चोथा राहतो त्याचा सोयाबीन चंक्स वापरतात. मग सोयाबीन चंक्स वापरले तरी काही फरक पडत नाही. सोयाबीन चंक्स मधनं उलट ऑइल निघून गेलेलं असतं, बाकीचे प्रथिने असतातच हं, त्याच्यामध्ये. हा हा, थोडंसं हं, आता ऑइल बरोबर थोडेसे प्रथिने पण थोड्या प्रमाणात जातात निघून, नाही असं नाही. परंतु सोयाबीन चंक्स मध्ये फॅट तर काही अंश नसतो, बऱ्यापैकी सगळा निघून गेलेला असतो. हं. त्यामुळे ज्यांना ओबेसिटी आहे तर सोयाबीन चंक्स वापरले तरी काही वाईट नाही, म्हणजे ते पण खूप छान आहेत. हं. पण कसं असतं, काही काहींना सोयाबीन चंक्स खायला आवडत नाही. मग अशा वेळेस तुम्ही जर डायरेक्ट दळणामध्ये चपातीच्या टाकलं तर लक्षात पण येत नाही. हम्म. सोयाबीनचा प्रामुख्याने इस्ट्रोजेन त्याच्यामुळे जास्त स्त्रवतं असं म्हणतात. सोयाबीन ऍक्च्युली आपलं पीक नाहीये. सोयाबीन ऍक्च्युली हे डुकरांना खायसाठी बनवलेलं अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये असलेलं पीक आहे. त्यामुळे सोयाबीनला आपल्याकडे तसं म्हणजे आपलं धान्य नाहीये ऍक्च्युली सोयाबीन. त्यामुळे सोयाबीनचा वापर करताना पण खूप काळजीपूर्वक वापर करावा लागतो, कारण मेलला प्रामुख्याने, कारण ही इस्ट्रोजन ही फिमेलमध्ये स्त्रवतं, ठीक आहे. त्यामुळे फिमेलला फारसा तेवढी अडचण येत नाही, म्हणजे जास्त प्रमाणात इस्ट्रोजन स्त्रवू शकतं अजून काय. पण पुरुषांना पण म्हणजे थोडासा हार्मोनलचा प्रॉब्लेम येऊ शकतो सोयाबीनमुळे. त्यामुळं अगदी म्हणजे थोड्या प्रमाणात वापरायचं, नाही असं नाही, अगदीच कमी म्हणजे थोड्या प्रमाणात वापरायचं आपल्याला. असं अगदी मेन सोर्स म्हणजे अगदी सोयाबीन चंक्स खाल्लेत, मग सोयाबीन कणकेत पण वापरले, सोयाबीनचे पपड सोयाबीन बनवलेत. नंतर आता ते हे पण मिळतात, म्हणजे पफड सोया कप्स म्हणून मिळतात. ते सोयाबीनचं धान्य भिजवून त्याला फ्लॅट केलं जातं, सोया कॅप्स म्हणून मिळतं ते. म्हणजे ते एकदम असं चिरमुऱ्यासारखं हलकं हलकं कुरकुरीत लागतं. मग काही जण टोफू खातात. टोफू म्हणजे सोयाबीनचं दूध काढून त्याचं दही लावतात त्याला, मग ते टोफू बनतं. ते पण अति प्रमाणात नाही करायचंय आपल्याला. आपण जर गव्हात टाकलं तर इतर वेळेस दुसरं काही खाऊ नका. जर गव्हात नाही टाकलं तर तुम्ही आठवड्यातून, 2 महिन्यातून, दोन आठवड्यातून वगैरे तुम्ही सोया चंक्स एकदा भाजी करू शकता, आठवड्यातून एकदा. हम्म. तर पण म्हणजे हे आपण प्रथिनांचं म्हणजे आपण बघितलं की दुय्यम दर्जाचे म्हणतो आपण, कारण का तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने काय नाहीये, तर आपण जे मिथोनिन म्हणतो, मिथोयोनाइन, तर ते नत्राम्ल ह्याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे आपण यांना दुय्यम म्हणतो. आता कर्बोदके किती सापडतात ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये कडधान्य आणि डाळीमध्ये तंतुमय पदार्थांचं प्रमाण जास्त असतं. तंतुमय पदार्थ म्हणजे चोथा किंवा फायबर जे म्हणतो ते. अं? आणि पण कर्बोदके मात्र 20 ते 60% प्रमाणामध्ये, कर्बोदके 20% पासून, काही टक्क्यात 20%, काही जणांमध्ये 30% असं इतकं प्रमाणामध्ये आपल्याला कर्बोदके मिळतात. आणि स्निग्ध पदार्थाचं प्रमाण किती असतं, तर कमी, अगदी 1.5% इतके स्निग्ध पदार्थ ह्याच्यामध्ये आढळतात. आणि लोह, कॅल्शियम, फॉस्फरस मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं. 80% फॉस्फरस हे आपल्याला कडधान्य आणि डाळ्यांमधून मिळतं. हम्म. आता धान्य जर आपण प्रामुख्याने भिजवलं तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, त्यातलं फायसिनचं प्रमाण कमी होतं. म्हणजे जे फॉस्फरस मधलं, फॉस्फरसचं हे खनिज आहे त्याच्यातलं आपलं थोडंसं प्रमाण काय होतं, प्रामुख्याने कमी होतं. हम्म. पण म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणात आहे की थोडं कमी झालं आणि त्याच्याने काही फरक पडत नाही, कारण बाकीचे फायदे त्याचे वाढतात. आता ह्याच्यामध्ये 11.5% आयर्न असतं आणि 55% साधारणतः कॅल्शियम पण मोठ्या प्रमाणामध्ये क्षारांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये कडधान्य आणि डाळीमध्ये क्षार, कॅल्शियम आणि लोह हे तिन्ही पण बऱ्यापैकी प्रमाणामध्ये अवेलेबल असतात. हम्म. जीवनसत्वामध्ये प्रामुख्याने ब गटातील जीवनसत्वे थोडीफार आढळतात. क जीवनसत्व जर्मिनेशन केल्यावर मिळतं. पाण्यामध्ये 8 ते 16% ओलावा, डाळी किंवा कडधान्याच्या पाण्यामध्ये थोडंसं पाणी असतं, म्हणजे आपल्याला दिसताना कोरडी दिसतात
पण 8 ते 16% इतका ओलावा त्याच्यामध्ये असतो. हम्म तर आता प्रथिनांची पचनक्रिया घडवून आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो, काय प्रामुख्याने म्हणजे ह्याच्यामध्ये प्रथिनेच आपल्याला प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाऊ शकतात. आता आपण ह्याच्यापासून काय काय पदार्थ बनवतो, मग आपण ह्याच्यापासून वरण बनवतो, ह्याच्यापासून आपण वडे बनवतो, आमटी बनवतो, सांबर बनवतो, इडली डोसा करण्यासाठी आपण उडदाच्या डाळीचा वापर करतो, किंवा नुसते उडीद वडे करण्यासाठी आपण इव्हन मुगाच्या डाळीचे वडे केले जातात, किंवा मुगाचे अख्खे वडे केले, किंवा भजी केली जातात. मूग मटकी वाटाणा आपण चवळी यासारख्या मोडदक कडधान्य आणून काय करू शकतो आपण, कधी कधी कडधान्यांना भट्टीत भिजवून त्याचं काय केलं जातं, वाटाणे किंवा फुटाणे असे कोरड्या प्रमाणामध्ये तुम्ही बघितलं चिवड्यामध्ये वगैरे टाकतात, असे मटार वगैरे कोरडे कोरडे ड्राय ड्राय असतात, तर ते वापरले जातात. नंतर काही कडधान्य शिजवताना आपण सोडा टाकतो. तर म्हणजे काही राजमा, छोले, वाटाणा, काही वाटाणे शिजत नाहीत लवकर. मग त्याच्यामध्ये आपण थोड्या प्रमाणात सोडा घातला तर ते लवकर शिजायला काय होते, मदत होते. किंवा गरम पाणी टाकलं आपण कडधान्यामध्ये तर शिजायला कमी वेळ लागतो आपल्याला, हे पण लक्षात येतं. आपण बऱ्याच गोष्टी, तर बायकांना ह्या गोष्टी जास्त माहिती, कारण त्या करतात. म्हणजे कडधान्य आपण भिजवल्यानंतर पण कधी कधी गरम पाणी घालून कुकरमध्ये शिजवली तर ती लवकर शिजतात. इवन तेल घातला त्याच्यामध्ये किंवा तूप घातलं 1 चमचा तर लवकर शिजायला मदत होते, किंवा मऊ पण लवकर होतात, किंवा चव पण बदलते. तर प्रामुख्याने मीठ घालायचं नाही धान्यामध्ये आधी. जर तुम्ही कडधान्यामध्ये मीठ घालून शिजवायचा प्रयत्न केला तर ते शिजत नाही. मिठाने कडधान्य किंवा डाळी लवकर शिजत नाहीत. इव्हन चिंच टोमॅटो टाकला तरी ती लवकर शिजत नाहीत किंवा नीट शिजत नाहीत. काही जणांना सवय आमटीचा टोमॅटो डाळीमध्येच टाकून ठेवतात, आणि मग ते सांबरला असं प्रामुख्याने केलं जातं, म्हणजे कुकरमध्येच ते टोमॅटो शिजवले जातात डाळीबरोबर. मग अशा वेळेस काय होऊ शकतं, कधी कधी आंबटपणामुळं त्याला शिजायला वेळ लागतो. तर सोयाबीन आहे, बहुगुणी आहे वगैरे सगळं ठीक आहे, म्हणजे परंतु सोयाबीन पिठात मिसळून आपण वापरलं तर जास्त चांगलं. सोयाबीनचं दूध बनवता येतं, दही तयार करता येतं, आणि काही जण सोया मिल्कच वापरतात. म्हणजे काही व्हेगन लोक असतात, ते आल्मंड मिल्क किंवा सोयाबीन, म्हणजे ते व्हेगन म्हणजे काय, तर ते कुठलेच प्राणीज पदार्थ खात नाहीत, म्हणजे दूध दही तूप पण खात नाहीत. म्हणजे जे प्राण्यांपासून मिळतं दूध दही तूप ताक, हे सुद्धा ते खात नाहीत. मग ते काय करतात प्रामुख्याने, तर सोयाबीनचं दूध किंवा मग आल्मंड म्हणजे बदामाचं दूध वगैरे हे ते जास्त वापरतात. तर आता प्रामुख्याने आपण आता पुढचं ह्यांचं तुम्हाला माहिती आहे की कसं प्रिझर्व, आपण साधारणतः 1 किलो दर महिन्याचं एवढंच आणतो आपण, फारसं आणत नाही. त्यामुळे प्रिझर्वेशनची गरज लागते, तरी पण कडधान्यांना प्रिझर्वेशनची गरज लागते. तर प्रामुख्याने आपण ह्याला काय करू शकतो, की त्यांना चांगलं ऊन द्यायचं. एक तर पहिल्यांदा चाळायचं, निवडायचं, ऊन द्यायचं, आणि कोरड्या जागी साठवू शकतो किंवा एअरटाईट डब्यात साठवू शकतो, किंवा बोरिक पावडर. अगदी कडधान्यांना काही मटकीला किंवा मुगाला लवकर भुंगे लागतात. एक तर त्यांना गरम करून ठेवू शकतो आपण, त्याच्यामध्ये 2-3 लवंगा टाकून, म्हणजे कढईमध्ये ते उन्हात वाळवून परत कढईत थोडे गरम करून त्याच्यामध्ये 1-2-3 लवंगा किंवा पुरसुंडी टाकून आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. किंवा मग सगळी शेवटी पर्याय म्हणजे नाईलाज तुम्हाला नसलं तर बोरिक पावडर लावून पण तुम्ही डाळी किंवा कडधान्य खूप मोठ्या प्रमाणात समजा शेतातनं डाळ आली 10 किलो 15 किलो, तर तुम्ही त्याचं बोरिक पावडर लावून पण प्रिझर्व करू शकता. तर आता तिसरा पदार्थ बघतोय आपण, तेलबिया किंवा तेलबिया बघतोय आपण. तेलबियामध्ये प्रामुख्याने काय आढळतं आपल्याला, शेंगदाणे आढळतात, तीळ आढळतं, करडई आवडते, सूर्यफूल, सरकी, मोहरी, सोयाबीन अशी वेगवेगळ्या प्रकारची तेल आपण वापरतो त्याच्यामध्ये. आणि कठीण कवचाचे फळं म्हणजे आपण जे तेलबिया, मग जे आपण तेलबिया जे बघितल्या, तसंच आपल्याला अजून प्रामुख्याने काय असतात की कठीण कवचाची फळं म्हणजे अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता, हे नारळ, हे प्रामुख्याने कठीण कवचाच्या फळामध्ये येतं. तर आता खाद्यतेल तयार करण्यासाठी आपण तेलबियांचा वापर करतो, आणि ड्रायफ्रुट्सचा उपयोग आपण काय करू शकतो की वेगवेगळे डेझर्ट आपण डेकोरेट करायला वापरतो, किंवा नुसतं खायला पण वापरतो. तर प्रामुख्याने मग ह्याच्यामधून पण आपल्याला काय मिळतात, प्रामुख्याने प्रथिने पण मिळतात, आणि स्निग्ध पदार्थामध्ये म्हणजे फॅट पण मिळतं. तर त्याच्यामध्ये आता तेलपेयाच्या रचनेमध्ये पण एक
एकदल आणि द्विदल दोन्ही गोष्टी आढळतात. तीळ, जवस, कारळं, करडई एकदल आहे. तर शेंगदाणे, काजू, बदाम काय आहेत? द्विदल आहेत. तर आता ह्याच्यामध्ये पण 3 भाग असतात. गाभ्यावरील आवरण, गाभा आणि अंकुर. गाभ्यावरील आवरण पहिलं बाहेरचं, नंतर मधला हे काय म्हणू शकतो गाभा, आणि त्या गाभ्यामधूनच काय होतं की नंतर अंकुर फुटतो. तर तेलबियांमध्ये प्रामुख्याने प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, खनिजद्रव्ये, जीवनसत्वे, पाणी आपल्याला आढळतं. तर आता प्रामुख्याने ह्याच्यामध्ये तेलबियामध्ये 20 ते 30% प्रथिने असतात. लायसिन आणि मिथायोनाइन आवश्यक नत्रअम्लाची कमतरता असते ह्याच्यामध्ये पण. 50% स्निग्ध पदार्थ असतात. कर्बोदकाचे प्रमाण, पिष्टमय पदार्थाचे प्रमाण तेलबियामध्ये अगदी 10 ते 35% एवढं असतं. आणि कॅल्शियम, फॉस्फरस, लोह हे प्रमाण जास्त आहे. नंतर तीळ, बदाम आणि खोबऱ्यामध्ये प्रामुख्याने खनिज पदार्थांचं प्रमाण काय असतं? कारळ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतं. आणि जीवनसत्वामध्ये ब समूहातील थायमिन असतं, नियासिन असतं. प्रामुख्याने नियासिन आपल्याला शेंगदाणे, कारळ, बदाम, तीळ, सूर्यफुलामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं. तेलबियामध्ये पाण्याचं प्रमाण एकदमच कमी असतं. तर आता हे म्हणजे प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात, स्निग्ध पदार्थ पण मोठ्या प्रमाणात असतात. तेलबियामध्ये स्निग्ध पदार्थ 50% असतात, लक्षात घ्या. म्हणजे बदामामध्ये पण स्निग्ध पदार्थ किंवा तेल असतंच. अलीकडे लोक म्हणतात की बदामामधलं तेल असं डायरेक्ट बदाम खासताना त्यातनं तेल ऍब्झॉर्ब करून काढून घेतात आणि मग बदाम विकतात. असा पण एक समज आहे, माहित नाही खरं खोटं काय. परंतु ते बदाम मधलं तेल असंच, ते बदाम न फोडताच तेल काढून घेतलं होतं, कसं घेतात देव जाणे. आणि ते बदाम बाकीचे विकतात म्हणे, असं असतं म्हणे. माहित नाही पण असं बरेच जण म्हणतात. आता आहारामध्ये प्रामुख्याने आपण तेलाचा वापर अन्न शिजवण्यासाठी करतो, म्हणजे आणि भाज्या करताना आपण शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा कूट, जवसाचा कूट, कारळाचा कूट पण वापरतो. इव्हन आपण शेंगदाणे, जवस, कारळे, तिळाच्या चटण्या पण करतो. नंतर शेंगदाणे, काजू आपण गुळपापडी करायला वापरतो, चिक्की करायला वापरतो, लाडू करायला वापरतो, बर्फे करायला वापरतो. आणि सुक्या मेव्याचा प्रामुख्याने गोड सजावटीचे कुठले पण गोड पदार्थ असून त्याच्या सजावणीसाठी किंवा चिक्की बनवण्यासाठी पण, किंवा ड्रायफ्रूट, आता प्रथिने बार म्हणून, प्रोटीन बार म्हणून बरंच प्रसिद्ध आहे. मग त्याच्यामध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रुट्स आणि गुळाचं किंवा मग चॉकलेट टाईप, चॉकलेट पण तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता की चॉकलेट वितळायचं आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे सगळे. मग त्यामध्ये डार्क चॉकलेट वापरायचं पण शक्यतो, म्हणजे ज्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण कमी आहे असं जर वापरलं आणि त्याच्यामध्ये ते वितळून त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सचे तुम्ही स्वतःचे घरी प्रोटीन बार करू शकता तुम्ही सकाळी. मग त्याच्यामध्ये एक प्रोटीन बार खाल्ला तरी तुम्हाला बऱ्यापैकी तुमचे दिवसभराचे प्रथिने, म्हणजे 20 ते 25 ग्रॅम प्रथिने आपल्याला त्यातून मिळू शकतात. तर आता ह्याच्यामध्ये कोणाला अडचण नाही ना काय? आपण 3 गोष्टी बघितल्या आतापर्यंत. पहिला घटक बघितला, तृणधान्य बघितले. मी तुम्हाला फक्त त्याची रचना सांगतेय, पण म्हणजे प्रामुख्याने आपल्याला प्रथिने, कार्बोहायड्रेट माहित पाहिजेत त्या प्रत्येकामध्ये काय आहे, कारण मग त्याला आपल्याला आहारामध्ये निवड करताना सोपं जाईल. म्हणून प्रत्येक गोष्ट थोड्याफार प्रमाणात सांगायची. प्रश्न तर येणारच आहे, प्रश्नामध्ये तुम्हाला एवढं लिहिता येणार नाहीये. प्रश्नामध्ये तुम्हाला अगदी ढोबळ लिहावं लागणार, तेवढं प्रश्नामध्ये लिहायची गरज पण लागणार नाही, पण तुम्हाला माहित असावं म्हणून हे सांगते. आता भाज्यामध्ये वनस्पतीचा प्रत्येक भाग आपण भाजी म्हणून वापरतो. मग पान वापरतो, फूल वापरतो कधी कधी, कारण आपण हादग्याची फुलं वापरतो. पानामध्ये तर आता मेथीची पानं, पालकची पानं वापरतो. कंदामध्ये आपण बटाटे, रताळे कंदामध्ये वापरतो. मुळामध्ये आपण आलं असतं बऱ्यापैकी, हळद आली मुळामध्ये, हळद पण वापरतो आपण. फळांमध्ये तर बरीच फळं, मग टोमॅटो आलं. तर मग देठांमध्ये पण आळूचं देठ वापरतो कधी कधी. तर मग आणि बाकीच्या पालेभाज्यांची पण आपण थोड्या थोड्या प्रमाणात देठ घेतोच. तर प्रामुख्याने आपल्याला काय की भाज्या काय सगळ्यात मोठा क्षार आणि जीवनसत्व पुरवठा करणारा आणि उत्सर्जन क्रियेसाठी लागणारा असा मोठ्या प्रमाणात जो चौथा पुरवतो तो घटक आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की त्याचे पण आपण काय करू शकतो, पालेभाज्या, फळभाज्या आणि कंदमुळे असे प्रकार आपण करू शकतो. आता पाने असलेल्या पालेभाज्या कोणत्या? तर मग कोबी आला, पालक आलं, मेथी आली, चुका, शेपू, ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ते पालेभाज्या, म्हणजे तांदूळसा आला, माठ आला, चंदनबटवा आला, हे सगळं पाणी आणि पालेभाजी. घोळची भाजी आली तुमची. फुलभाजीमध्ये तुम्ही हादगा आणि केळाची फुलं पण वापरतो भाजी म्हणून.
नंतर फळभाजीमध्ये वांगी, भोपळे, दोडके, भेंडी आणि कारले आली. देठामध्ये आळूचं देठ तर वापरतो आणि राजगिऱ्याचं आणि कमळाचं देठ पण काही ठिकाणी वापरतात. शेंगामध्ये चवळी, गवार, वाल, शेवगा आणि बीन्स वापरतो. बियायुक्त भाज्यामध्ये आपण हरभरा, तूर, मूग, वाटाणा वापरतो. मुळामध्ये गाजर, मुळा, बीट वापरतो. कंदामध्ये बटाटा, लसूण, कांदा, सुरण आणि रताळी आपण काय वापरतो? कंद म्हणून वापरतो. हं? तर आता भाज्यांमध्ये प्रामुख्याने पाणी सगळ्यात जास्त प्रमाणात असतं सगळ्यामध्ये. कारण ते हिरव्या पालेभाज्यांचा हिरवटपणा किंवा त्याचा तजेलदारपणा पाण्यावरतीच अवलंबून असतं. त्याच्यामुळे काय होतं की 70 ते 89% 70% पाणी या भाजीमध्ये असतंच. कर्बोदकेमध्ये प्रामुख्याने ह्याच्यामध्ये कर्बोदकाचं प्रमाण अगदी कमी अधिक असतं. कारण बटाट्यामध्ये, रताळ्यामध्ये वगैरे जे आहे त्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थाचं प्रमाण जास्त असतं. परंतु बाकीच्यामध्ये पालेभाज्या किंवा फळभाज्यांमध्ये पिष्टमय पदार्थांचं प्रमाण एकदम कमी असतं. नंतर प्रथिने बघायला गेलं तर वाटाणा, हरभरा, चवळी ज्या आपण दाण्याच्या भाज्या करतो. ओले वाटाणा किंवा ओला हरभरा किंवा ओलं आपण तूर आता ह्या सीझन मध्ये तूर पण येते ओली. तर किंवा आपण पावटा वाटाणा ह्याच्यामध्ये प्रथिने तर असतातच खूप मोठ्या प्रमाणामध्ये. परंतु ह्याच्यामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रथिने जास्त आढळतात आपल्याला. पण बाकीच्या भाज्यांमध्ये कमी प्रमाणात असतात. पण हे ओले जे आपण वाटाणा, हरभरा, पावटा, शेंगदाण्याची किंवा दाण्याची भाजी करतो ते हे सगळ्यामध्ये प्रथिने मात्र मोठ्या प्रमाणात असतात. स्निग्ध पदार्थ एकदम कमी नसतातच जवळजवळ पालेभाज्यांमध्ये. आपण जे तेल भाजी करताना वापरतो ते स्निग्ध पदार्थ झाले, नाही तर ऍक्च्युली भाजीमध्ये स्निग्ध पदार्थांचा नसतातच बऱ्यापैकी. खनिज द्रव्यामध्ये पालेभाज्यातून प्रामुख्याने आयर्न मिळतं आपल्याला. कॅल्शियम, क्षार पण मोठ्या प्रमाणामध्ये होतो. परंतु कंदमुळामध्ये मात्र क्षार मोठ्या प्रमाणामध्ये नसतात. पालेभाज्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं आणि पण काय होतं पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम जरी असलं तरी त्याच्यामध्ये जे ऑक्झॅलिक ऍसिड असतं पालेभाज्यांमध्ये ते काय करतं की कॅल्शियमला कॅल्शियम ऑक्झेलेटमध्ये रूपांतर करतं आणि त्यामुळे काय होतं की प्रामुख्याने कॅल्शियमचं आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे शोषण होत नाही. आपण जेव्हा पालेभाजी शिजवतो तेव्हा त्याचं कॅल्शियमचं मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं तर त्याचं रूपांतर कॅल्शियम ऑक्झेलेट होतं आणि कॅल्शियम ऑक्झेलेट आपल्या शरीरामध्ये शोषलं जात नाही आणि शोषलं जात नाही त्याच्यामुळे काय होतं की जेवढ्या प्रमाणात कॅल्शियम आहे जे सगळं मिळायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात कॅल्शियम आपल्याला मिळत नाही. म्हणजे पूर्णपणे शोषणच होत नाही त्याचं. आलं का लक्षात? जीवनसत्वामध्ये ब आणि क या तिन्ही गोष्टींचा प्रामुख्याने काय असतो? अंतर्भाव असतो. हम्म आपल्या पालेभाज्यामध्ये बीटा कॅरोटीन जेवढ्या मोठ्या प्रमाणात, बीटा कॅरोटीन म्हणजे विटॅमिन एचाच एक प्रकार आला, तर त्याच्यावरती त्या भाजीचा हिरवेपणा आणि रंग अवलंबून असतो. जेवढं गडद पान तेवढं त्याच्यामध्ये कॅरोटीनचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. पिवळ्या आणि नारंगी भाज्यांमध्ये पण कॅरोटीनचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि त्यामुळं रंग निर्मिती त्याच्यामध्ये जे काही आहेत त्याच्यामुळे प्रामुख्याने हरितद्रव्य म्हणा, कॅरोटीनॉइड्स म्हणा, फ्लेवोनॉइड्स म्हणा, त्याच्यामुळे भाज्यांना वेगवेगळ्या प्रकारचा रंग, वास आणि त्याची चव काय होते? एनहान्स होते किंवा चव वाढते. रंगामुळे पण आपल्याला दाट मस्त कलरफुल दिसलं की खाऊ वाटतं. हम्म आता त्याचे पण मोठे मोठे सगळे प्रकार आहेत पण आपण तेवढं डिटेलमध्ये जाणार नाही. परंतु तुम्हाला त्याचा थोडस अंदाज आला. तर आता प्रामुख्याने भाज्या आपण संग्रह करताना तुम्हाला सांगायची गरज नाही. आपण आणल्यावरती सगळ्या भाज्या आधी प्रामुख्याने पहिल्यांदा धुतो, मग वाळवतो. पालेभाज्या असल्या तर आपण निवडतो. पालेभाज्या निवडून वाळवून मग आपण काय करतो त्याला वेगवेगळ्या टिश्यू पेपर टाकून खाली किंवा कॉटनचा कपडा टाकून आपण एखाद्या बॉक्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत आपण शक्यतो भाज्या ठेवू नयेत. त्याला पाणी सुटतं तर मग त्या टिकत पण नाहीत आणि त्याला व्हेंटिलेशनला जागा राहत नाही. त्या मानाने उलट कापडी पिशव्या जर तुम्ही वापरल्या तर भाज्या जास्त दिवस टिकतात आणि त्याच्यातली पाण्याची आर्द्रता किंवा काय असेल किंवा ओले होऊन जे भाजी नासणार आहे तर ते कॉटन शोषून घेतं आणि भाज्या नासण्याची प्रक्रिया काय होते मग कमी होते. त्यामुळं कोणती भाजी घेताना साधारणतः ताजी घ्यावी. खूप मोठ्या प्रमाणात प्रिझर्व करू नये. जवळ जर मंडई असेल तर शक्यतो
3-3 दिवसांनी तुम्ही मंडईत जाऊन ताज्या ताज्या भाज्या कराव्यात. हं? तर उन्हाळ्यामध्ये साधारणतः ओला कपडा ठेवून आपण ते भाज्या गुंडाळून ठेवल्या तर त्या अजून तजेलदार राहतात. निवडून स्वच्छ धुवून ठेवल्या तर चांगल्या. किंवा प्लास्टिकच्या बॅग वापरणार असेल तर त्याला छोटी छोटी छिद्र पाडायची. मग प्लास्टिकच्या बॅगला छोटी छोटी छिद्र पाडली तर मग त्याच्यामध्ये पाणी साठून राहत नाही, त्याच्यातून ते बाहेर पडतं. पण शक्यतो कॉटन बॅग वापरल्या तर जास्त चांगल्या. किंवा आता अलीकडं नवीन तसल्या नॉयलॉनच्या बॅग झाल्या ज्याच्यामध्ये जाळी असते, अशी जाळ्या टाईप बॅग असते, त्याला चेन असते, तशा पण वापरू शकता. कांदे बटाटे आपल्याला बाहेर फ्रीजमध्ये प्रिझर्व करायचे नाहीत. कांदे बटाटे आपण बाहेरच ठेवतो. शक्यतो टोमॅटो पण बाहेरच ठेवायत, कारण टोमॅटोमध्ये जे लायसिन असतं ते फ्रीजमध्ये प्रिझर्व केलं तर खराब होतं किंवा ते लायसिन नष्ट होतं. त्यामुळे शक्यतो टोमॅटो तुम्ही कुठं बाहेरगावी जाणार असाल, नाईलाज आहे, त्यावेळेस तुम्ही प्रिझर्व करा. नाहीतर किंवा खराब व्हायला लागले तर टोमॅटो पण शक्यतो खरेदी करताना मग थोडे निम्मे कच्चे निम्मे लाल आणा, म्हणजे ते कच्च्याना पिकायला वेळ लागेल. आणि ते फ्रीजच्या म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून येतं, फ्रीजच्या बाहेरच ठेवावेत. हं? सर आलेत का, डाळिंबे सर? बहुतेक नाही नाही मॅडम. हा, मग आपण पुढचं घ्यायचंय का फळे, का आले आले तुम्हाला आले गडबड आहे आले कोणाला? आले मॅडम आले. ओके ओके, ठीक आहे. लिव्ह करते मी लेक्चर. चालेल, हो. उद्या घेऊ आपण. हा.